नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आणखी 3 पदांच्या कागदपत्र पडताळण्या याद्या जाहीर झालेल्या आहे आणि ह्या याद्या ज्या असणार आहे ह्या याद्या अमरावती विभागाअंतर्गत जाहीर झालेल्या आहे। तर कोणत्या 3 पदांच्या याद्या असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या याद्या बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा त्यानंतर तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय आहे। यामध्ये बघा अपर आयुक्त अमरावती संशोधन सहाय्यक कागदपत्र पडताळणी यादी ही एक संशोधक सहाय्यक यादी आहे आणि त्यानंतर बघा अमरावती अधीक्षक स्त्री कागदपत्र पडताळणी यादी ही दुसऱ्या नंबरची यादी आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी ॲरो दिलेला आहे। ह्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर समोरची यादी तुम्हाला दिसून येईल। तर बघा समोर आपण क्लिक करूया। त्यानंतर बघा अमरावती उपलेखापाल मुख्य लिपिक दस्तऐवज पडताळणीसाठी कागदपत्र पडताळणी यादी या ठिकाणी दिलेली आहे। तर अशा प्रकारे या 3 पदांच्या कागदपत्र पडताळणी यादी जाहीर झालेली आहे। तर चला आपण एक यादी ओपन करून बघूया। तर आता आपण अमरावती संशोधक सहाय्यक कागदपत्र पडताळणी यादी डाउनलोड करूया। बघा यादी डाउनलोड झालेली आहे। आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सूचना। तर बघा विषय काय दिलेला आहे, अमरावती विभागाचा संशोधन सहाय्यक या पदाच्या पदभरती मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याबाबत ही सूचना असणार आहे, म्हणजे विषय असणार आहे। बघा आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागातील संशोधक सहाय्यक या पदांची मूळ दस्तऐवज कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक 5/6/2025 कधी तर 5/6/2025 रोजी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ TB हॉस्पिटलच्या मागे अमरावती या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन केलेला अर्ज व ऑनलाईन अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने सर्व मूळ दस्तऐवज व 2 छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याची नोंद घ्यावी। तर सदर यादीतील उमेदवारांचा समावेश म्हणजे यादीत आदिवासी विकास आयुक्तालयाद्वारे नोकरीची हमी नव्हे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर बघा खाली तुम्हाला यादी दिलेली आहे, या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। तर बघा या ठिकाणी संशोधक सहाय्यक या पदाची यादी दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी नावं दिलेली आहे, कोणत्या पदांकरिता कोणत्या म्हणजे कॅटेगरीमधून किती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व काही दिसून येईल। त्यानंतर बघा अमरावती अधीक्षक स्त्री कागदपत्र पडताळणी यादी या ठिकाणी आहे। तर बघा आपण आता ही सुद्धा डाउनलोड करून बघूया। बघा यादी डाउनलोड झालेली आहे। त्यानंतर बघा अमरावती विभागाच्या अधीक्षक स्त्री पदाच्या पदभरती मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याबाबत। तर बघा आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागातील अधीक्षक स्त्री या पदाची मूळ दस्तऐवज कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक 5/6 कधी तर 5/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ TB हॉस्पिटलच्या मागे अमरावती या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन केलेला अर्ज आणि ऑनलाईन अर्जामध्ये केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने सर्व मूळ दस्तऐवज व 2 छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याची नोंद घ्यायची। बघा या ठिकाणी अधीक्षक स्त्री या पदाची यादी दिलेली आहे। बघा या ठिकाणी सर्व काही तुम्हाला यादी पाहायला मिळेल। त्यानंतर बघा 3ऱ्या क्रमांकाची यादी जी असणार आहे ही यादी असणार आहे उपलेखापाल मुख्य लिपिक दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी। बघा ही यादी सुद्धा आपण डाउनलोड करून बघूया। बघा उपलेखापाल व मुख्य लिपिक या पदाची पदभरती मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याबाबत ही यादी असणार आहे। तर बघा या ठिकाणी उपलेखापाल आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागातील उपलेखापाल मुख्य लिपिक या पदांचे मूळ दस्तऐवज कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक कधी तर 6/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ TB हॉस्पिटलच्या मागे अमरावती या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तर बघा या ठिकाणी उपलेखापाल मुख्य लिपिक या पदाची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे, तुमचे मार्क्स किती पडलेले आहे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। बघा या ठिकाणी तुम्हाला मार्क्स किती पडले आहे दिसून येईल, कॅटेगरी कोणती आहे या ठिकाणी दिसून येईल
आणि तुमचा सिरियल नंबर इन द मेरिट लिस्टमधला तुमचा सिरियल नंबर काय आहे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर बघा, अशा प्रकारे ही यादी तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर तुम्ही नाव चेक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.